टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सलग 5व्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सरींवरती पाऊस पाहायला मिळतो आहे। आजही हवामान खात्याचा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतो आहे। किनारपट्टी भागात पावसाचा जोर हा पुढचे 2 दिवस कायम राहणार आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 40 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते आहे। लांजा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 82 मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतोय, तर जिल्ह्यातील सर्वच नद्या पुन्हा एकदा तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळतात। आपण सध्या काजळी नदीच्या किनाऱ्यावरती आहोत आणि सध्या मे महिन्यात क्वचित दिसणारं हे चित्र या ठिकाणी या अवकाळी पावसामुळे मे महिन्यात पाहायला मिळतं आहे। काजळी नदीचं पात्र सुद्धा पात्राच्या काठोकाठ या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं आहे। पुढचे 2 दिवस आणखीन कोकणात पाऊस असणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतो आहे। आज सकाळपासूनच सरींवरती या ठिकाणी पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे हा अवकाळी पाऊस पुढचे 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी जरी पावसाची विश्रांती असली तरी पण दिवसभर सरींवरती मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।